तर मी बनवणार आहे चकुल्या. त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ घेऊन थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे. छान असं पीठ मळून झाल्यानंतर त्याला मी तेल लावून ठेवलेलं आहे 10 मिनटासाठी. 10 मिनटासाठी ठेवून दिल्यानंतर इथं मी मूग डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून ती कुकरला डाळ शिजवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी मिक्सरला लसूण, मिरची आणि कोथिंबीर, जिरे आणि थोडेसे खोबऱ्याचे काप घेऊन तो मसाला मिक्सरला बारीक केलेला आहे. तर जास्त बारीक केलेला नाही, थोडासा मोठाच मसाला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर गॅस पेटवून टोप ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल सोडून घेतलेलं आहे. 2-3 चमचे तेल सोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी मोहरी टाकणार आहे फोडणीसाठी. मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडलेली आहे. त्याच्यानंतर जिरे टाकून घेतले. जिरे पण छान फुललेले आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता पण छान तडतडलेला आहे. त्याच्यानंतर जो मिक्सरला मसाला बारीक केलेला होता तो मी टाकून घेतलेला आहे. मिक्सरला मसाला बारीक केलेला तो टाकून छान असा परतून घेतलेला आहे. छान असा 5 मिनटं तो मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे आपण. हळद टाकून झाल्यानंतर जे मसाल्याचं पाणी होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे मसाल्याचं पाणी टाकून घेतले बघा मी आणि नंतर एकदा परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जी डाळ शिजवलेली होती ती मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आणि छान असं थोडंसं पाणी वाढवून घेतलेलं आहे. मला पातळ पाहिजे होतं म्हणून. तर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी वाढवू नका. त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर मी चपाती लाटून घेतलेली आहे बघा. चपाती लाटून झाल्यानंतर चपातीचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि वरणाला उकळी आल्यानंतर ते छोटे छोटे तुकडे छान असे काप करून घ्यायचे. त्याच्यानंतर वरणाला उकळी आल्यानंतर ते काप त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. अशाच प्रकारे सगळे काप सोडून घ्यायचे आणि असे एकसारखे हलवून घ्यायचे त्याला, म्हणजे एकमेकाला ते चिटकत नाहीत. छान अशी उकळी यायला ठेवायचं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि 5 मिनटासाठी अजून शिजून द्यायचं. आता बघा आपल्या चकुल्या शिजलेल्या आहेत. तर काही ह्याला वरणफळं पण बोलते ती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर बाय.